जय महाराष्ट्र। खेड शहरामध्ये प्रथमच असं घडलंय की खेड शहरामध्ये प्रथम पाणी भरतं गांधी चौकामध्ये ज्यावेळी 5 फुटाचं पाणी भरतं, त्यानंतरच दापोली रोड जो कन्याशाळेच्या इथे आहे त्या ठिकाणी पाणी येतं। पण आता आपण जर पाहिलात तर गेली 3 ते 4 वेळा दापोली रोड बंद केला गेला। ह्याचं प्रामुख्याने कारण एवढंच आहे की आताचे राज्यमंत्री यांनी गाळ काढण्याचं जे काम ज्यावेळी त्यांनी नारळ फोडला त्यावेळी त्यांनी खेड शहरवासियांच्या व्यापाऱ्यांना शब्द दिला होता की खेड शहर पूरमुक्त करेन म्हणून। तर ते त्यांनी जे खरं पूरमुक्त करण्यासाठी काम केलं की त्यांच्या सहकार्यांच्या जमिनीचा भराव करण्यासाठी काम केलं, हे त्यांनी पहिलं प्रथम स्पष्ट करावं। कारण आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की नारंगी नदीच्या पात्रामध्ये आणि त्यांच्या सर्व इतर सहकार्यांच्या जमिनीमध्ये खेड शहरातला जो काढलेला गाळ तो त्या ठिकाणी टाकला गेला आणि त्यामुळे आज शहरामध्ये पहिलं प्रथम पाणी येण्यापूर्वी दापोली रोड बंद होतोय। त्याचबरोबर त्या पाण्याचा साठा त्या ठिकाणी होऊ शकला नाही, त्यामुळे शहरामध्ये पाणी येतोय। त्यामुळे शहरवासिया व्यापाऱ्यांचं खऱ्या अर्थाने नुकसान आताचे महसूल राज्यमंत्री यांच्यामुळे झालेला आहे। ह्या खेड दापोली जाणारा मार्ग देखील जो बंद होतोय तो देखील या मंत्री महोदयांच्याचमुळे होतोय। तर माझी आपल्या माध्यमातून एवढंच सांगणं आहे की राज्यमंत्र्यांनी अपयशी झाले असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा। कारण आपण दिलेला शब्द पाळू शकलात नाही, व्यापाऱ्यांचं नुकसान होतोय आणि फक्त लोकांचे नुकसान होऊन पंचनामे होऊन त्यांना जर मिळणारा मोबदला आहे तो देखील पुरेसा नाही। कारण इन्शुरन्स कंपन्या देखील आता त्यांना त्याचा इन्शुरन्स दिला जात नाही। त्यामुळे होणारा व्यापाऱ्यांचं नुकसान याला सर्वस्वी जबाबदार राज्यमंत्री म्हणून जबाबदार तेच आहेत, या तालुक्याचे आमदार म्हणून ते देखील जबाबदार आहेत। त्यामुळे त्यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, नाहीतर आपल्या शहरामध्ये भरणारं पाणी हे मुक्त करावं। कारण त्यांच्या वडिलांनी देखील यापूर्वी 1990ला सांगितलं होतं की मी इथे नदीच्या पात्राला एक संरक्षण भिंत करतो आणि ह्या खेड शहरामध्ये पाणी आणून देणार नाही कधी। त्यांनी तर ते पूर्ण कधी करू शकलेलं नाही। मुलांनी देखील आता शब्द दिलेला ते देखील पूर्ण करू शकलेलं नाही। त्यामुळे ते आता अपयशी ठरलेले आहेत। त्यामुळे त्यांनी फक्त आता पदाचा राजीनामा द्यावा ही मी मागणी करत आहे। आता जो पूर भरला हा 1 दिवसाच्या पावसाने भरलेला पूर होतं। यानंतर तर कोकणामध्ये पाऊस जो पडतो याची सर्वस्व नव्हे महाराष्ट्राला अख्ख्या जगाला कल्पना आहे की कोकणामध्ये किती पाऊस पडला जातो। यानंतर जो पाऊस पडणार आहे आणि त्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होणार आहे, त्यामुळे जर जीवितहानी झाली, व्यापाऱ्यांचं नुकसान झालं, याला सर्वस्वी जबाबदार या दापोली विधानसभेचे आमदार महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम हेच असतील। ज्यावेळी नदीचं गाळ काढत होते त्यावेळी मी स्वतः तहसीलदार यांची भेट घेतली होती आणि त्यांना मी विचारलं होतं जे हे गाळ काढलं जातंय ते नक्की कुणाच्या संस्थेमार्फत केलं जातंय की आपल्या शासनाकडून केलं जातंय। तर त्यावेळी त्यांनी मला असं उत्तर दिलं होतं, हे जे गाळ शेतकरी काढले जात आहेत आणि त्या शेतीसाठी त्यांचा जो शेतकरी आहे तो शेतकरी उचलून नेत आहे। मग मला असं म्हणायचं आहे की जे शेतकरी नेत होते तो गाळ जर शेतकऱ्यांनी नेला असेल तर मग त्यांच्या सहकार्यांच्या जमिनीत कसा पडला गेला ह्याची देखील सखोल चौकशी शासनाकडून व्हावी आणि ह्यामध्ये जे दोषी निघतील त्या राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा।